हॅलो एव्हरीवन. तर मस्त सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि बाहेरचा असा काही व्ह्यू घेत होते. आणि आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज मला उपवास होता. तर सगळं साहित्य घेतलं आणि लगेचच पूजा मांडून घेतली. आणि पूजा मांडण्याची माझी पहिलीच वेळ होती, तर मला एवढं माहीत पण नव्हतं. मग काय मस्तपैकी चहा घेतला आणि स्वयंपाकाची तयारी केली, भाजी बनवली. आणि सुनील इथं पाया पडत होते तर आणि मला विचारत होते की हा काय विषय आहे. मग त्यांना सांगितलं की आज मला उपवास आहे. तर ते म्हणे मस्त खिचडी वगैरे असेल तर त्यांना सांगितलं नाही, मला फक्त फळं पाहिजे. आणि ते बघा किती शॉक झाली. आणि आज जरा साफसफाई करण्याची इच्छा झाली होती, तर म्हटलं आळस न करता लगेचच साफसफाई करून घेऊ. मग काय माझा सिक्रेट स्प्रे बनवला आणि हे काळं झालेलं जे बोर्ड होतं तेच लगेच 2 मिनिटात गोरं करून टाकलं. मग मस्त देवीपुढे रांगोळी काढली आणि रांगोळीचे काही शॉर्ट्स घेतले. आणि आज मला काही जेवायचं नव्हतं म्हणून कशात तरी मन रमत होते आणि सिरीज बघत होते. सिरीज बघता बघता आठवलं की अरे यार, आत्यांच्या झाडांना पाणी पण द्यायचं आहे. मग लगेचच पाणी द्यायला गेले आणि सगळ्या झाडांना मस्त पाणी देऊन घेतलं, कारण आत्या नव्हत्या आणि झाडं सुकले नाही पाहिजे. आणि हे बघा कशी येड्यासारखी पाणी उडवते. मग मला भूक लागली होती तर केळीचं शिकरण बनवलं आणि शिकरण खाल्लं. आणि दादांनी मला उपवासासाठी काही फ्रुट्स आणले होते, तर ते सुनीलच खात होते. आणि बघा उपवास आहे ना का एवढं सगळं मग काही तिखट काही नसल्याने गोडवर तर काही पोट भरत नव्हतं. मग मस्त माझ्यासाठी चहा बनवला आणि लवकरच स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण नंतर कहाणी पण वाचायची होती. मग मस्त फ्लॉवरची भाजी बनवणार होते आणि प्रसादासाठी शिरा बनवणार होते. मस्तपैकी शिरा बनवला, देवी मातेला मस्त नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग काही कहाणी वाचून घेतली, जेवण वगैरे केलं आणि बाहेर फिरायला गेलो. फिरून झालं आणि लगेच झोपायला गेलो. चलो बाय.